सप्तहिंद केसरी मोठा लक्ष्या, बैलगाडा क्षेत्राचा देव, 500 पेक्षा जास्त शर्यती, सप्तहिंद केसरी. तर अशा अनेक हिंद केसरी किताबाचा मानकरी तो म्हणजे आपला लक्ष्या. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. त्या काळामध्ये मोजकेच हिंद केसरी मैदान असताना देखील सप्तहिंद केसरी होण्याचा मान आपल्या लक्ष्याकडे होता. त्यानंतर बैलगाडा क्षेत्राची पंढरी म्हणजेच मानाचं मैदान पुसेगाव, कोरेगाव, पेडगाव असे मोठमोठे हिंद केसरी मैदानं लक्ष्याने त्या काळामध्ये गाजवली होती. हे लक्ष्या आणि न्हावीचा वजीर हे विरोधात पळत होते. त्यामध्ये या पठ्ठ्याने पेडगाव फाटीचा 18 सेकंदाचा रेकॉर्ड मोडून 16 सेकंदात अंतर मोजून काढलं. मित्रांनो, या गाडीचे बारीक ड्रायव्हर पुन्हा महिनाभर या गाडीवर तरी बसले नव्हते. मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील वाटेगाव तालुक्यातील उत्तम भाऊ चव्हाण यांच्या घरच्या दावणीचा लक्ष्या. त्यामध्ये मित्रांनो, अनेकांना प्रश्न पडतो, लक्ष्या हा धनगर खिल्लार की म्हैसूरी जातीचा आहे? तुम्ही हे गुपित नक्की कमेंट करून सोडवा. सध्या लक्ष्या वयाचा 23 वर्षाचा झालेला आहे. उतार वयात असल्याने उभं राहताना वयोमानानुसार लक्ष्याला कसरत करावी लागत आहे. मित्रांनो, जवळपास 11 वर्षांच्या कारकिर्दीत 500 पेक्षा जास्त फायनली, सप्तहिंद केसरी किताब म्हणजेच 7 वेळा हिंद केसरी होण्याचा किताब. लक्ष्याने एकदा अड्ड्यात पाय ठेवला की दुसऱ्या कोणी म्हणायचं नाही की मी नंबर करणार. एवढी दहशत मित्रांनो त्या काळामध्ये आपल्या लक्ष्याची होती. 2014 साली शर्यतीवर बंदी आली. त्यानंतर मित्रांनो जवळजवळ 7 वर्षांनी म्हणजेच 16 डिसेंबर 2021ला शर्यत पुन्हा चालू झाली. लक्ष्याचा आदत वयातील म्हणजेच जवळजवळ 7 वर्ष शर्यतीवर बंदी असल्याने लक्ष्याचा पळ आपल्याला फारसा बघायला मिळाला नव्हता. त्यानंतर मित्रांनो, जरी लक्ष्याचा पळ बघायला मिळाला नसला तरीच आपल्या देवाला म्हणजेच लक्ष्याला एक बछडा देखील आहे. त्यामुळे छावा फोडील आगामी वादळ नक्कीच असेल. आपल्याला सुद्धा याबाबत काय वाटतंय? नक्कीच असणार. मित्रांनो, मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या यांनी पुसेगावचं मैदान गाजवल्यानंतर लक्ष्याला त्या काळामध्ये 72 लाखाची विक्रमी मागणी देखील आली होती. तरीसुद्धा आपले उत्तम भाऊ यांनी लक्ष्याला विकायला नकार दिला. जिंतीचा सोन्या, न्हावीचा वजीर, त्यानंतर आपला मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील देव, सप्तहिंद केसरी मोठा लक्ष्या अशी अनेक नामवंत बैल आपल्याला लाभली. त्या सर्वांचा आपण आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओची सांगता करूया. आपला छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या लक्ष्यासाठी म्हणजे देवासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ नक्कीच येत राहतील. तोपर्यंत धन्यवाद.